महाराज जे आहेत हे अध्यात्मामध्ये कसे आले तर मातृछत्र पितृछत्र फारच अल्प वय असताना हरवलंय महाराजांचं. आणि मग महाराजांना जो पश्चाताप झाला, असह्यता झाली आणि त्यामुळे महाराज घराचा त्याग करून बाहेर पडले. मला वाटतं हा योगी पुरुष तुम्हा आम्हाला एक वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेवर, वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी उंचीवर घेऊन जाण्यासाठीच मला वाटतं त्यांचा जन्म होता. त्यांनी बालवयातच संत महात्म्यांची कृपा संपादन केली, नाथपंथाची दीक्षा घेतली. त्यांनी भरपूर ठिकाणी, आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की त्यांनी हिमालयामध्ये बर्फाच्छादित पर्वतामध्ये तपश्चर्या केलेल्या आहे. त्यांनी काश्मीर, लडाख, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, गंगेचं खोरं, नेपाळ, मानस सरोवर अशा अनेक ठिकाणी कडक तपश्चर्या केल्या. सिद्धयोगीच होते ते, योग मार्गातले, शैवपंथीय योग मार्गातले. त्यांना अष्टांग योग पूर्ण आत्मसात होता. योगाचे बरेच प्रकार, सर्वात सुरुवातीला जो योग निर्माण झाला तो चतुरांग योग होता. स्वतःराम यांनी तो निर्माण केला होता. मग षडांग योग झाला, सप्तांग योग झाला, अष्टांग योग झाला. आता सध्याचा प्रचलित योग आहे अष्टांग योग. त्या अष्टांग योगातला हठयोग यावर महाराजांची मास्टरी होती. महाराजांचे हात बघितले असतात तर ते माशांना खाऊ घातलेले पाय, माशांना खाऊ घातलं इतकं त्याला वज्र सारखे एकदम कठोर. महाराजांची जी जलतपस्या होती ती फार पाहण्यासारखी होती. आता जर अजून पण आपण गेलात खोपोलीच्या आश्रमामध्ये तर बघाल तिकडे वरती टाटा पॉवर प्लॅन्ट आहे आणि तिथून जे पाणी सोडलं जातं त्या पाण्याचा प्रवाह ते घ्यायच्या अंगावर. आम्ही तर एक दोनदा बघितलं होतं की इतके तासंतास, मी 4 तास थांबलो होतो दर्शन घेण्यासाठी. जे साधनेला गेलं की उठायचेच नाहीत. आशिष महाराज कधी घेऊन येतील त्यावेळी त्यांची साधना पूर्ण झाली, त्यांना मनसोक्त समाधान मिळालं की यायचं. पाण्यामध्ये त्यांची साधना. रत्नागिरीमध्ये आले ते समुद्रावर पद्मासन घालायचे आणि साधना करायची. हे मी स्वतः डोळ्यानं पाहिलं आहे त्यांचं. तर असे हे सत्पुरुष पुढे तपश्चर्या करत महाराष्ट्रात आले. गगनबावड्याच्या तिथल्या संस्थानिकांनी महाराजांचे भक्त होते म्हणून महाराजांना गगनबावड्याला राहण्याची विनंती केली. तिथे गैनीनाथांची समाधी आहे. अत्यंत रमणीय असं ठिकाण आहे. तिथे ते राहायचे, तपश्चर्या करायचे. नंतर हल्ली हल्ली तिथे गर्दी होऊ लागली. नाही तर महाराज सुरुवातीला एकटेच असायचे. काही ठराविक हाताच्या बोटावर मोजणारे सेवेकरी सोडले, तिकडे कोणीच नाही. असं कठोर तपश्चर्या त्यांनी केलेलं आहे. जंगलामध्ये राहणं, योग साधना करणं, झाडांच्या ढोलीत जाऊन बसणं. पाऊस असला तरी सुद्धा त्यांचं कठोर तप असायचं. अशी त्यांची दैनंदिनी होती. साधना म्हणजे त्यांनी काय केलं होतं की स्वतःच्या मर्यादा ओलांडून आत्मशक्ती जी आहे ती जागृत केली होती. आणि त्यामुळे ते खरंच महान एक तपस्वी म्हणूनच उदयाला आले. आणि त्यांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी, महाराष्ट्रच काय तर महाराजांनी भारत देशामध्ये त्यांचे अनेक अनुयायी आहेत. आजसुद्धा त्यांच्या मार्गानं चाललेले आहेत. तेव्हा अशा या सत्पुरुषाच्या चरणाला मी वंदन करतोय. महाराजांनी ज्यावेळी देह ठेवला त्यावेळी त्यांचं जे अंतिम दर्शन आहे ते घेण्याचा योग मला लाभला. मी गेलो होतो तिथे दर्शन, कारण मी त्यांच्यावर प्रचंड, माझ्या गुरूंवर जेवढं प्रेम करायचो तेवढ्याच पद्धतीनं त्यांच्यावर प्रेम करायचो. आणि ती एक शेवटची संधी प्राप्त झाली. त्यानंतर 1-2दा मठामध्ये जाण्याचा योग आला, आशिष महाराजांना भेटण्याचा योग आला. मला वाटतं आपण पण आम्हाला भेटला होता ना. हां.